ओम श्री गणेशाय नमः. भस्मासुरहरणा भाललोचना भार्गव वरदा भस्मलेपना भक्तवत्सला भवभयहरणा वेदातिता भूताधिपती भवानी वरा भक्ततारका भोगी भूषणा भूतपालका भाविक रक्षका भवभयहारका भव शोषणा त्रितापशयना त्रिदोषहारका त्रिगुणातीता त्रिपुरांतका त्रिभुवनजनका त्र्यंबका त्रयरक्षका त्रिकांडवेद्या तुझ्या कृपाबळे समस्त तुझ्या कृपाबळे समस्त त्रयोदश अध्यायापर्यंत कथिले शिवलीलामृत. आता कळसाध्याय 14वा. 13व्या अध्यायी शिवगौरी लग्न सांगितले स्वामी कार्तिकांचे जनन. यावरी शौनकादिका लागुण सूत सांगे नैमिषारण्ये श्यावलोकने तत्वता परिसा गजाश्च षडाशांची कथा दोघे धाकुटे असता जगदंबा खेळवे प्रीतीने. गजतुंडा ओ संगा घेऊन विश्वजनने देत स्तनपान शुंडा दंडे करुण दुग्ध ओढीत गजाश. आंबेच्या पृष्ठीवरी प्रीती शुंडा फिरवीत गणपती शुंडेत पय साठवून षण्मुखा प्रती बोलतसे ते धवा. मनी घे कामृत ब्रह्मादिका जे अप्राप्त स्कंद बोले क्रोधयुक्त उच्चिष्ट तुझे न घे मी. षडानन म्हणे चराचर जननी लंबनाशिक मजला गुणी उचिष्ट दुग्ध देत पाहे लोचनी सांग मृडाने काही आती. शुंडेश धरुण्या खाले पाडू काय वेळे मातयाचे नाशिक विशाळ आघळे. कावायसे केले तुआ इंद्र चंद्र मित्र निर्जर मूर्ती प्रसवलीस मनोहर परिहा लंबनाशिक कारण थोर दंत एक बाहेर दिसतसे. ऐसा का प्रसवलीस बाळ ऐकता हासे पया फेन धवल धरा धरेंद्र नंदिनी वेल्लाळ तिशी हास्य नाटोपी. स्कंद म्हणे जननी पाही यास उतरी मदस्तन पान देई. मग जगदंबेने लवलाही विघ्नेश खाली बैसविली. षण्मुख आडवा घेऊनी स्तन जो घाली त्याच्या वदनी. पाचे मुखे अक्रंदोनी रडो लागली ते धवान. ते देखोने गणनाथ पोट धरुणे गदगदा हासत म्हणे आंबे तुझा हा कैसा सुत हाक फोडीत आक्रोशी. एक सन घातला याचे वदनी अनेक पाचानिशी कोठुनी ऐशा ऐकता पिनाक पाणी काय हा सोनी बोलता. काय म्हणती गजवदन ऐसा का प्रसवली सनंदन यावरी अपर्णा सुहास वदन प्रत्युत्तर देतसी. म्हणे हा तुम्हा सारिका झाला नंदन तुम्ही पंचमुख हा षण्मुख
पूर्ण ऐकता हसला त्रिनयन पुत्र पाहोन सुखावे. यावरी षण्मुखाने गणपती लीला कौतुके दोघे क्रीडती विनोदे कलह करती अंतरी प्रीती अखंड. दोघे हिरळताय कोणी धावून आली जगत्रय जननी. वक्रतुंडाशी हृदयी धरोनी म्हणे बाळा काय झाले. तव तो म्हणे स्कंदे घेऊन तव तो म्हणे स्कंदे येऊन. आंबे धरले माझे कर्ण बोलला एक कठीण वचन तुझे नयन सानकारे. जगदंबा मग हसोन अग्ने संभुता प्रति बोले वचन. गजाननाशी कठीण भाषण ऐशे कैशे बोललाशी. स्कंद म्हणे तर्जनी उचलोन येणे मोजले माझे द्वादश नयन. यावरे हैमवती हसोन एकदंता प्रति बोलता. म्हणे हे तुवा अनुचित केले कुमाराचे नयन का मोजले. यावरे ना गजानन बोले ऐक माते अन्याय याचा माझी शुंडा लंबायमान. येणे मोजले चवंगे घालून अन्याय हा थोर त्रिभुवनाहून करी तांडांबे आशी. यावरी स्वामी कार्तिक बोलता आंबेने माझे मोजले हसता. यावरी करी मुख बोलत मैनाक. मैनाक भागिनी ऐक पा याचा न्याय एक सांगेन. ऐकता तू याशी करशील ताडन. नगात्मजा आणि त्रिलोचन सावधान होनी ऐकती. इब मुख म्हणे भेडसावण मज बोलिला हा नसावे वचन. तुझे पोट का थोर पूर्ण मोदक भो बक्षिली. ऐशा ऐकता मृळाने दोघाशी हृदयी धरी प्रीती करुणे. दोघाशी प्रिय वस्तू देऊनी समजाविले ते धवा. यावरे मदनांतक पाये सिंहासने बैसला आनंदमये. जगदंबा मुखाकडे पाहे हास्यवदन करून या. यावरी विरूपाक्ष बोलत का हो हास्याले अकस्मात. यावरी त्रैलोक्य माता म्हणत नवल एक दिसतशी. तुमच्या जटा मुकुटात ललना कृते काय दिसत. तुमचे करणे अद्भुत पद्मज बिडोजा समजेना. कैलासपती म्हणे भग म्हणे हरी मध्ये मृगशावक नयने. मस्तके जळ धरले वरानने बिंबाधरे पिकस्वरे. यावरे चातुर्य सरोवर मराळे हेरमजनने म्हणे कपाळ मवळे. जळांतरी श्रीचे वदन हे वेळी दिसते मज बालनेत्रा. यावरी बोले कैलास राज विद्रोह माधरे. मुख नवे ते वारिज शोभायमान सतेज टवटवीत दिसतशी. यावरे सजल जलदवर्णा स्कंद माता म्हणे पंचदश नयना. नीलकेश व्याघ्र चर्म वसना कृष्णवर्ण दिसताती.
आ यावर बोले पंचवदन, कमळी मिलिंद घे सुगंध बैसोन, नसतेस पुसशी छंद घेऊन, रमा रमण सहोदरी. यावर बोले भुजंग त्रिवेणी, कमळास भोया का खटवांग पाणी, तुमच्या मायेची विचित्र करणे, अनाय श्रोती नेनती. आ अनामय श्रुती नेनती. यावरी बोले हिमळ गज मात, भ्रुकुट्या नवे पाहे त्वरित, सलीलन सलीलन लहरी तळपता, दृष्टी तरळली तुझी का हो. यावरी सकळ प्रमदांची स्वामिनी, बोले कंठी कमंडलो स्तनी, म्हणे कैरवास नेत्र पिनाक पाणी, काहो दिसती अकर्णती. यावरी शपरी ध्वज धन बोलत, कमळा भोवते नीर बहुत, नेत्र नवेत मिन तळपत, हंस गमने निरकी बरे. जे अनंत गुण परिपूर्ण, वेल्लाळ त्रिपुरहर सुंदरी, बोले प्रेमळ म्हणे राजवास्तन युगळ, कमंडलो ऐसे दिसते का. यावरी बोले त्रिशूळ पाणी, ऐके वसुंधरा वसुधाधरणन्यने, ते स्तन नव्हती दोन्ही, विलोकुनी पाही बरे. गंगा गंगा हृदाचे दोन्ही तिरी, गंगा हृदाचे दोन्ही तिरी, चक्रवाके बैसली साजरी, दुर्गा म्हणे मदनारी, बहुत साहित्य पुरवितसा, एकाचे अनेक करुण दाखविले हे त्रिभुवन, तुमचे मौनेच धरावे चरण, बोलता अप्रमाण न म्हणावे. मग मांडून या सारे पाठ, खेळती दाक्षायने निळकंठ, ज्याचे खेळ ऐकता वरिष्ठ, भक्त होती त्रिजगी. दोघे खेळता आनंद घन, तो आला कमळ ध्रुवनंदन, ब्रह्मविना वाजवून करी स्तवन पार, मग क्षण एक स्वस्थ होऊन, खेळविलो की नारद मुनी, म्हणे पण केल्या वाचुनी, रंग नाही खेळाते, दोघाशी मानले ते बहुत, मग पण करून या खेळत, जिंकील त्याशी एक वस्त. आपुले द्यावी निर्धार हा, तो प्रथम डाव तेच क्षणी, जिंकिले झाले मेनकानंदिनी, व्याघ्रांबर घेतले हिरोनी, नारद मुनी हासतशी. तुझाही डाव जिंकिता भवानी, घेतले गजचर्म हिरोनी, एक मागे एक तेच क्षणी, दाई आयुधे घेतली, जो तो डाव जिंकी भवानी, सर्व भूषणे घेतली हिरोनी, शेवटी कौपी नाही सांडोनी, शंकर झाला दिगंबर, सुरभी पुत्र जिंकिला, तोही देवीने आपुला केला, नारद गदगदा शिन्नला, काय बोलिला शिवाशी, म्हणे श्रीने जिंकिले पण करुण, गेला तुझा महिमा पूर्ण, सृष्टी अवघी मायाधीन, तू निर्गुण निराकार, चराचर आहे मायाधीन, तू जैने दिदले सगुणपण, एरवी तो व्यक्त पूर्ण, तुझ कोण पुसत होते, एवं तो मायाधीन झालाशी पूर्ण, आता भक्ताशी कैशी दाविशी वदन, ऐशा ऐकता भाललोचन, गेला रुसून घोरवन, आय तुके कृत्य करुण, गेला तेथून ब्रह्मनंदन.
शंकरे सर्व संग टाकून निरंजने वास केला. शोधिता न पडे कोणाशी ठाई, योगी ध्याते सर्वदा हृदये, न कळे मुळाग्र कोठे काय जाती कुळ नशेची. नामरूप गुणातीत गोत्र वर्णाश्रम विरहित, चौदेहाशी अतीत कोणांत न कळेची, कोणांत न कळेची. कोणांत न कळेची. सो जगदंबा सख्या घेऊन या वनाशी, चालली शोधावया गिरी कंदरे. मठहा शोधून या भागली बहुत जगदंबा. सर्व हे तीर्थे शोभली सवेग, बहुताशी पुषला त्याचा मार्ग. जो शोधिताष्टांग योग, योग्या ठाई पडेना. पंचाग्नी साधन धूम्रपान, जटाधारे नग्न मौन. एकी सदा झाकेले नयन, एक गगन विलोकिती. एक उभेची निरंतर, घेते वायूचा हार. त्यासे पुसता श्री शंकर, कोट्या हे न बोलती. एक करीती सदा यज्ञ, एक करीती सा बलिदान. परीती धुरे डोळी भरून, कष्टी होती सर्वदा. एक 64 कळा दाविती, एक 64 कळा दाविती. एक 64 कळा दाविती. एक 14 विद्या मिरविती. एक वाद विवाद निगुती, करिता बहुत भागले. एक सांगती पुराण, एक नाचते उड्या घेऊन. लोका सांगती उपदेश ज्ञान, परे उमारमण दुरावला. एक नाशती कुश मृतिका उदक, म्हणत्या मी तुकेने पावन देख. त्यासे पुसता कैलास नायक, न पडे ठाई तत्वता. जे आदिमाया विश्वजननी, अनंत शक्तीची स्वामिनी. ते श्रमली नाना साधने, इतरांची कहाणी काय तेथी. ठाई घडावया शिवस्वरूप, अक्षराब्दी जापते करे तप. मगवा द्रुहीन करीती साक्षेप, निषिदिने याच लागी. ऋग्वेद स्थापित कर्म, यजुर्वेद बोले ज्ञान. न्यासी मोपासना मार्ग उत्तम, अथर्वण स्थापितसी. सामवेद सांगे गायन, न्यायशास्त्री भेद गहन. म्हणतीश्वर समर्थ जीवसान, त्याचे पद न पावती ती. मीमांसक स्थापिती कर्म मार्ग, सांख्य प्रकृती पुरुष विभाग. पातंजली सांगती योग, शब्द विभाग व्याकरणी. सर्व निरसुने उरले उत्तम, वेदांती म्हणते तीची ब्रह्म. तो शिव ब्रह्मानंद परम, वेदशास्त्रागम्य. जो त्या शिवाचे नाम घेऊनी. जगदंबा बाहे घोरवनी, सकळाभिमान टाकुने. वल्लभा मी शरण तुते, सकल तत्वे शोधिता साचार. शेवटी होय साक्षात्कार, तैसा हिमाचळी त्रिपुरहर. विलोकिला जगदंबेने, तो स्वात्म सुखी झाला तल्लीना. झाकेले असते पंचवदन, झाकले असते पंचदश नयन. देवी म्हणे श्वशूर गृही उण, रहिवास केलासी. अपर्णा म्हणे विचारी, याच रूपी जवळी जाऊ तरी. तरी मजवरी अवसरी,
क्रोधायमान होईल. मग बिल्लीचा वेश धरून मयूर पिच्छांचे केले वसन. अनुपम वेश धरून मुरहर भगिनी चालिली. अनंत कमळ भवांड माळा. त्रिभुवन सुंदरी गुंपेळा. तिने स्मरहर मोहिला. नृत्य गायने करुनिया. अनंत शक्ती भूत्या विराजती. विमानी अष्टनायिका तन्मय होती. किन्नर गंधर्व आश्रय करती. किन्नर गंधर्व आश्रय करती. आश्चर्य करती. गायन रीती ऐकुनिया. वैर भाव न चरे विसरती. आरती जिला तन्मय होती. नद्यांचे जलप्रवाह खुंटती. पक्षी विसरती देहभाव. निश्र चळ झाला पवन. विधू कुरुंग गेला वेधोण. कुंभिनी भार सांडून. फणीपतीवरी उपाहे. अंगीचा सुटला दिव्यामोद. देव पाहते होनी षटपद. नृत्य करिता भाव विविध. दावे नाना प्रकारीचे. शीतलत्व दाहकत्व सांडून. वाटे ताटंक झाले. विघू चंड किरण. देवललना म्हणती ओवाळून. हिजवरून जावे समस्ती. आदी जननीचे अपार लाघव. नेनती शक्रादि कमलोद्भव. दिव्य हिरे खाणीचे वैभव. दंत तेजे झाकिली. दंत पंक्तीचा झळकता रंग. खडे ते हिरे होते सुरंग. तनूचा सुगंध भंग नभवे दुनीवरी जाय. पद मुद्रा जेथे उमटता. सुवास कमळे जेथे उगवत. जेतीच्या परागास वेधोन. वसंत प्रदक्षिणा करी प्रीतीने. अनंत विद्युलता कल्लोळ. तैसे सुरपतेज निर्मळ. नेत्र उघडोनी जाश्वनिळ. पात झाला ते धवा. पायी पैंजन नूपरे ऋणधुनती. त्यात क्षुद्र घंटा रसाळ गर्जती. करींची कंकणे झणत्कारती. नृत्य गती सरसेचा. भ्रूलताच्या पचडवुनी. कामशत्रू विंदिला नयन कटाक्ष बाणी. मन कुरंग पाडिला धरणी. सुरवरा करणी न कळेची. दिव्य स्वरूप विलोकिता पूर्ण. पंचबाणे व्यापिला पंचवदन. तप ध्यान विसरून वृत्तांत पुषेते ते. म्हणे तू नारी कोठील कोण. कामानळ शांतवी वर्षो निघण. तुझे स्वरूप लावण्य त्रिभुवनी ऐसे तुझे नाही. तुझा वदन इंदू विलोकुण. चकोर झाले माझे नयन. आता करे मजला गुण. तुझा धीन मी झालो. यावरे बोले भिल्लीने. उमे ऐशी ललना टाकुणे. का बैसलाशी घोरवणे. कैलास भुवन त्यजोनिया. मी तो परणारी निश्चित. न वरी न घडे कदा सुरत. तो मन जिंकिले नाही यथार्थ. तरी तपस्वी कैसा तू. यावरी बोले पिनाकपाने. मी दुर्गेवरी आलो रुसोनी. तिचे मुख न पाहे परतोनी. नाव सपनी न घ्यायची. यावरी भिल्ली न बोलत. पती माझा रागिष्ट अत्यंत. हे त्रिभुवन जाळी लक्षणात. अनुमात्र गोष्ट कळताची. यावरी बोले जगन्नाथ. ती बहुकाळाची कठीण अत्यंत. दक्ष यागे उडी घालिता. क्रोधाद्भुत तेचा
पुढे गेले परदाचे पोटी, मागोली तिशी वरी मी धुरजटी, प्रीती कवटाळी न मोठी, अति कपटी मी जाणे. भिल्लीन म्हणे ऐकले काने, तो कपटी आहे सती जाऊनी, शिरी ठेविली स्वर धुनी, भोळी भवानी अत्यंत, दुर्ग्यायशी पट्टराणे, टाकून का हिंड शिवनी, परललना देखोनी नयनी, गळा येऊन पडो पाशी, मागुते बोले कैलासनाथ, क्षणात सृष्टी घडा मोड करिता, शंभू निशुंभादी दैत्य युद्ध करुणे मर्दिले तिने, ती जरी येथे आले धावून, उदंड प्रार्थना केली पूर्ण, तरी मी नवजाय परतोन, कैलासाशी निश्चयी, तिशी मी न करी संभाषण, तुची वरी मी झालो तुझा दिन, जिकडे नेशील तिकडे येईन, वचनाधीन तुझ्या मी. यावरी बोले गोरटी, भवानी बैसली तुझ्या पाठी, 2 वेळा वरिला धुरजुटी, तिची गती हे केली, मग माझा पाड काय तुझ, केव्हा टाकून जाशील नकळे मज. दूरती पण खेळता सहज, तुझे त्वाची हरविले, न बोलेची मदन दहन, भिल्लीने मागुती करी नृत्य गायन, मग उठिला पंचदश नयन, तिशी आलंगीन ध्यावया. अंबा चालली सत्वर, दीर्घ शब्दे बोले त्रिपुरहर, मुख शशिदावे सुंदर, भाक घेई पै माझी, तो मज माळ घालेऊन, मेन जाय तुझ टाकून, मग जगदंबा बोले हसून, यावे भोवना माझिया, मग तुमचे होईन कामिनी, अवश्य बोले खटवांग पाणी, मदनांधक वेधोनी, कैलासाशी नेला ते धवा, सिंहासनी बैसवून, षोडशोपचारे केले पूजन, देवीने दृढ धरले चरण, कंठीमाळ घातली, देव्या पुले सर्व प्रकट करे, तटस्थ पाहे त्रिमुरारी, मग हसती परस्परे एकमेका पाहोनी, शिव म्हणे धन्य भवानी, त्वाच्या आणले मज समजावोनी, सूत शौनकादिका लागोनी, कथा सांगे विचित्र, करे विना घेऊन ब्रह्मसुत, शिवाजवळ आला अकस्मात, म्हणे हे विश्वंभर विश्वनाथ, तुझे भक्त देखिले बहु, परिकांती नगरी श्रियाळ, धीर गंभीर उदार सुशीळ, कीर्तीने भरले दिग्मंडळ, सात्विक केवळ क्षमावंत, तेने घातले अन्नसत्र, झाली वर्षे 10 सहस्त्र, इच्छा भोजन दान पवित्र, अदिता प्रती देतसे, अवनेवरी जे अगम्य वस्त, भोजनी मागितली अकस्मात, ती प्रयत्नानोनी पूर्वित शिवभक्त थोरतो, ऐशी नारदे सांगता वर्तमान, त्याच्या गृहाप्रती पंचवदन, कुश्रवळातीत वेश धरून, येता झाला ते समयी, अंगणी उभा ठाकला येऊन, परमकोपी जेवी दावाग्न, दुष्ट वचन बोले कठीण, रूपे संपूर्ण कुश्रवळीची, म्हणे मद देईच्या भोजन, नात्रे जातो सत्व घेऊन, श्रियाळ चांगुना येऊनी, पाय धरती सद्भावे, आनोनी बैसविलासनी, त्याची क्रोध वचने सोसुनी, षोडशोपचारे पूजा करोनी, कर जोडून ठाकती उभी, मागा स्वामीच्या भोजन, एरू म्हणे नरमांस देयानोन, तू चोरा निशी धरून, त्याचे मांस न घे मी, धरुणी माझा उद्देश, विकत अनशील मनुष्य, तेन घे मी न्याशेष, सत्य सत्य त्रिवाचा, चांगुणा म्हणे कर जोडून,
मी आपले मांस देते करी भोजन, श्रियाळ म्हणे मानेल पूर्ण, माझे मांस देतो मी. येरू म्हणे तुम्ही पवित्र, तत्वता परी सर्व याचकांचे माता पिता, तुम्हा दोघाशी भक्षिता, अन्न सत्र खंडेल तरी तुमचा एकुलता एक स्नेहाळ. 5 वर्षाचा चिलया बाळ, 32 लक्षणी वेल्लाळ, तो मज देई भोजना. ऐशी ऐकता वचन, माया मोह जाळ दूर करुण, म्हणती अवश्य जा घेऊन, मग सदा शिव बोलत. मी काय आहे वृक व्याघ्रीस, बक्षू तव पुत्राचे मांस, उबगन मानून विशेष, पचवून घाली मजाता. माया मोह धरुण कोणी कराल जरी रुदन, तरी मी जाईन उठून, सत्व घेऊन तुमची. अवश्य म्हणून पतिव्रता, उभी ठाकोनी बाहे निज सोता. म्हणे बाळा चिलया गुणवंता, खेळावया कोठी गेलासी. तुझ लागे खोळंबला तिथं, बाळा माझ्या येई धावत. ऐशी ऐकता अकस्मात, बाळाला धावोनी, अतितासे करुणी नमन. माता पित्यांचे धरी चरण, माता म्हणे तुझे पिशित दान, अतित मागतो राजसा. बाळ बोले स्नेह करुण, हा देह म्या केला शिवार्पण, अतित होता तृप्त पूर्ण, उमा रमण संतोषेल. ऐशा ऐकता झळकरी, बाळ घेतला कडेवरी, पाकशाळे भीतरी घेऊनी गेली वधावया. चिलयाशी चुंबन देऊन हृदय धरला प्रीती करुण, बाळ म्हणे पुढतीन तुझ्या उदरी जननी. माया जाळ सर्व सोडून, मन केले वजाहून कठीण, चिलयाचे शिर छेदून, काढले मांसांगीचे, आपणाशी पुत्र नाही म्हणून या शिरकमळ ठेविले पहावया. शरीराचा पाक करून या उठवी भोजनातिता ते, अतींद्रिय द्रष्टा श्री शंकर, अनंत ब्रह्मांडीचा समाचार, सर्व ठाऊके सूत्रधार, कळले शिर ठेविले ती, उठोनी चालला तत्काळ, धावते चांगुना श्रियाळ. एरू म्हणे कळले सकळ, शिरकमळ ठेविली, सर्व गात्रात शिरप्रधान, तिची कैशी ठेविले वंचून, तवती दोघे धरती चरण, ते पचवून निघालितो. क्षोभन धरावांतरी, नेन तपणे चुकलो जरी, तरी सर्वज्ञा तू क्षमा करी, सत्वा मुचे राखावे. मग बैसरास नेऊन, मने शिरई बाहेर घेऊन, उकळात घालून कांडण, मद देखता करे आता. अश्रू आलिया तुझ्या नयनी, की कष्टी झाले अंतः करणे, तरी पुत्र गेला सत्वासहाने, करुण जाईन तुमच्या. अवश्य म्हणे नृपलना, शिराणोळी करी कण्णणा, सत पाहे कैलास राणा, अंतरी सद्गत होनी, निज सत्वाचे उकळ, धरले दर्याचे करी मुसळ, कांडीत बैसली वेल्लाळ, निर्धार चळ धरुनिया. अतित म्हणे परम मंगळ, गीत गाय रसिक सुढाळ, खंती करिता पया फेन धवल, दुरावेल जानपा, ते सद्भाव सरोवर विलासिनी. कोमल हृदय नृपकामिनी, की निश्रळ गंगा भरुणे, जात मर्यादा धरुनिया. तिचे पाता निजवदन, काळवंडला रोहिणी रमण, मृग मृग शावाक्षी गुणनिधान, उपमा नाही स्वरूपाती. म्हणे कोमळ
कोमळांगा बाळा सुकुमारा, सुलक्षणा सुशीला नृपकिशोरा, सुहास्य वक्रा राजीव नेत्रा, येऊन उदरा धान्य केले तो सुकुमार गुणवंता माझे निष्ठुर. घाव लागती माथा तुझ विना परदेशी आता, दुबळे भनंग झाले मी. कुचक मंडली यती सुंदरा, कंचुकी बाहेर फुटल्या दुग्धधारा, की भूलिंगाशी कसरा गळत्या लाविल्या तिने. म्हणे अतितय जेवोनी अवधारी, जाऊ दे राजद्वारा बाहेरी, देह त्यागे नाही अवसरी. यावरी धीरण धरवे पै, कैलास पंत लक्षुण सकया एकला जातोशी मज टाकून. तुझे संगती बीन उभा राही क्षणभरी, तू मोक्षद्वीपाचे केने वरुण. जाशी कैलास राजपेठ लक्षुण, तुझे संगती मी उद्धरेन मज टाकून जाऊ नको. उदकाविन तैसा मिन तैशी, मी तानया तुझ विन माझे हृदय निर्दय कठीण. लोकात वदन केवी दाऊ, तुझे माऊली मी म्हणता लाज वाटे रे गुणवंता. तो आपुली सार्थकता करून गेलास शिवपदा, हे त्रिभुवन शोधिता सकळ. तुझा ऐसा न दिशे बाळ, मग ते पचवणी तत्काळ. उठा म्हणे अतिताते अतित म्हणे अवनीपती, उठा तुम्ही यजमान माझे पंक्ती. ऐशा ऐकता श्रीयाळ नृपती, झाला चित्ती संकोचित. चांगुणा म्हणे नृपण आता, सत्वरा खावे सत्वरा, आता विमुख जाऊन द्यावे अतिता. मने चिंता न धरावे, 9 मास वाहिला म्या उदरात, तुम्हास जड नवे चौप्रहरात. पोटी घालिता सुत, चिंता काय नृप श्रेष्ठा. राव बैसला पंक्तीशी, ताट वाढवून आणले वेगेशी. अतित म्हणे चांगुनेशी, तो येई सवेग. अवश्य म्हणून झडकरे येऊन बैसली नृप सुंदरी. यावरी अतित म्हणे तुमच्या मंदिरी, अन्न न घ्यावे सर्वता. निपुत्रिकाचे न पावे वदन, मग ते कोण घेईल अन्न. दिपेविन शून्य सदन, पुत्राविन तेवी तुम्ही. नाशिके वाचून वदन, के वृक्ष जैसा फळाविन. के बभोळाविन जैसे नयन, शून्य सदन तुमचे तेवी. आतवती दोघे बोलती, सद्गद हो सद्गतीत. एक होता तो अर्पिला सुत, चांगुणा म्हणे गेले सत्व. अतित विमुख जाईल आता, एक बाळ तो दिदला भोजनाशी. आता महाराजा सत्व किती पाशी, ऐशे बोलता चांगुणेशी. अद्भुत गहिवर दाटला, म्हणे सत्वही बुडाले सकळ. वृता गेले माझे बाळ, मग कंठ मोकळा करुणी स्नेहाळ. हाक फोडी चांगुणा, हाक फोडी चांगुणा. नैने चालल्या प्रेमाश्रुधारा म्हणे. म्हणे शिव कर्पूर गौरा, दीर्घ स्वरे वाहे उमावरा. पाव सत्वरिया अकांती, झाले वंश खंडन. नदे कुपडती पुत्र वदन, ऐशा ऐकता तिताचे नयन. स्रो लागले प्रेम भरी, बाहेर फुटले मात. वळसा थोर होत नगरात, लोक दुःख वक्षा सळपिटिता. राजकिशोर आठवणी, विमानी दाटले सुरवर. म्हणती धन्य पतिव्रता
सत्वधीर ईस प्रसन्न होनी श्री शंकर काय देईल ते न कळेची अतित मने चांगुणेची जे प्रिय असेल तुझे मानसी ते मजसे माग सद गुणराशी यावरी सती काय बोले मज निपुत्रिक म्हणतील लोक हा धोनी काढी कलंक ऐशा ऐकता कैलास नायक बोलावी म्हणे पुत्राशी सत्य मानुनी अतित वचन दीर्घा का फोडीत चांगुणा म्हणे चिलया गुणा निधाना ये स्नेहाळा धावोनी अतिता तुझ विनन घे ग्रास कोठे गुंतलाशी खेळावयास माझे ताने तू पाडस सत्वरा खेओनिया तो नयेशी जरी धावून तरे माझा जाऊ पाहे प्राण दश दिशा विलोकून चांगुना पाहे ते दवा आ मागुत्या कफोडी वेल्लाळ आ तो जैसे उगवे मित्रमंडळ तैसा धावत चाला बाळ पाहे श्रियाळ स्नेह भरीन आ अतित स्वरूप टाकून शिव प्रगटला निजरूप पूर्ण दशहस्त पंचवदन दिनोद्वारण जगद्गुरु शिलया शिव हृदय धरिला निजांकावरी बैसविला श्रेयाळ चांगुणे ते वेळा पायावरी लोळते सुरवर सुमन वर्षत्या पार दुदुंबी नादे कोंडिले अंबर आनंदमय झाले नगर धावती लोक पहावया शिवे नविले दिव्य विमान श्रेयाळ चांगुना दिव्यरूप होऊन शिलयाशी सिंहासनी स्थापन आ छत्र धरले तयावरी आ सचिवास निरवोनी राज्यभार आ विमानी बैसली सत्वर निजपदी जगदूद्वार श्री शंकर स्थापितया कांतीनगरे सौख्यागाध त्रिभुवनी नमाये आनंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद अभंगन विटी कालत्रयी शिवलामृत ग्रंथ झाला चतुर्दश अध्यायापर्यंत 14 भुवनांचे सार यथार्थ 14 अध्याय निर्मिले की 14 विद्यांचे सार की 14 गाठींचा अनंत परिकर की 14 पदे निरंतर गयावर्जन घडे की 14 रत्नांचा प्रकाश येतेज झाला एक रस की 14 चक्रे निहाशेष 14 चक्र निहाशेष प्रिय 14 लोकाते की 14 कांडवेद की 14 कोहळे द्रव्य प्रसिद्ध की 14 कोठड्या शुद्ध शिवमंदिर निर्मिले श्रवण पठन लेखन निध्यास अनुमोदन परम प्रीती करिता ग्रंथ रक्षण फळ समान सर्वाशी इतक्यासे शिव होणे माऊली करे निजांगाची सावली आयुरारोग्य ऐश्वर्य सकळी ग्रंथ श्रवणे प्राप्त होय आदि व्याधी आय निरसोन वंद्याही पावे पुत्र संतान ग्रामा गेला बहुत दिन पिता बंधू भेटेल घरी संपत्ती दाटे बहुत रुग्ण मोचन होय त्वरित शत्रु क्षयतार्थ दक्षिण मुखे वाचिता शतावर्तने करिता भक्तियुक्त पोटे होय शिवभक्त सुत ज्याच्या घरी असेल हा ग्रंथ पिशाचभूतन रिघे तेथे त्रिमास करिता नित्यावर्तन सर्व संकटे जाती निरसोन भावे प्रचित पहावी वाचोन नाही कारण भाविकांचे सोमवारी ग्रंथ पूजन अथवा प्रदोष काळ शिवरात्री लक्षण शुचिर्भूत होनी करावे आशेन स्वप्ने परगडोनी शिव सांगे जे जे पडेल संकट ते ते निवारील नीलकंठ 14 अध्यायाचे फळ वरिष्ठ वेगळाले लिहिले असे
प्रथमाध्यायी मंगलाचरण दाशार रायाच्या आख्यान कलावतीने पती उद्धरिला पूर्ण हेचे कथन निर्धारे आदित्य अध्यायी निरूपण शिवरात्री कर्म विपाक कथन तिसऱ्यात गौतमे कथा सांगून कल्माशपाद उद्धरिला चौथ्यात महाकाळ लिंगार्चन हा गोप बाळ गेला उद्धरून पाचव्यात उमेने पुत्र पाळून राज्य स्थापिला शिवप्रसादे आसावा अध्याय तीरशिक आश मंत्री आख्यान पुण्यकारक सातवा आठवा सुरस कौतुक भद्राय रायाचे कथन नवमात वामदेवाचे आख्यान सुरस दुर्जय राज झाला राक्षस जन्म दुःखे कथिले बहुवस अतिसोरस अध्याय तो दहाव्यात शारदाख्यान अकराव्यात रुद्राक्ष महिमा पूर्ण मानंद गेले उद्धरून भद्रसेन राव तरला बाराव्यात विदुर बहुला उद्धार विष्णूने मर्दिला भस्मासुर तेराव्याध्यात समग्र शिवगौरी विवाह पै चौदाव्यात शिवापर्णा विनोद गौरी भिल्लनी झाली प्रसिद्ध पुढे श्रीयाळ चरित्रागाध 14 अध्याय संपूर्ण श्रीधर स्वामी ब्रह्मानंद आनंद संप्रदाय परम अगाध क्षीर सागरी गोविंद आदि उपदेशी कमलोद्भवा तेथून अत्रे ऋषी प्रसिद्ध पुढे पूर्ण ब्रह्म दत्तात्रय अगाध त्यापासून सदानंद रामानंद यती तेथून अमलानंद गंभीर मग ब्रह्मानंद उदार त्यावरी कल्याणी राहणार सहजानंद यतींद्र पै तेथुने पूर्णानंद यती शुद्ध त्यापासव पितामह दत्तानंद पिता तोच सद्गुरु प्रसिद्ध ब्रह्मानंद यतींद्र तो पंढरी होणे 4 योजने दूरी नैकृत्य कोणी नाजरे नगरी तेथील देश लेखक निर्धारे पूर्वाश्रमी ब्रह्मानंद पुढे पंढरी शेवण केले तेथे संन्यास ग्रहण तेथेची समाधीस्थ होऊन अक्षय वस्ती केली पै तो ब्रह्मानंद माझा पिता सावित्री नामे माझी माता वंदुनी त्या वैता शिवलामृत ग्रंथ संपविला आशके 1640 विलंबे नाम संवत्सरास शुद्ध पौर्णिमा फाल्गुन मास रविवारी ग्रंथ संपविला ब्रह्मा कमंडुलाच्या तिरी द्वादशमती नाम नगरी आद्यंत ग्रंथ निर्धारी तेथेची झाला जाणीजे शिवलीलामृत ग्रंथ अद्यंत 14 अध्यायापर्यंत जय जय शंकर उमानाथ तुझ प्रित्यर्थ हो का सदा